हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर परवाचा जो व्हिडिओ अपलोड केलेला होता तर त्याचाच हा भाग दुसरा आहे. तर तुम्ही आता पाहू शकता किती एका साईडने किती गर्दी आहे आणि एका साईडने पूर्ण मोकळं आहे. कारण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही पहाटे 5 वाजताच निघालो होतो आणि त्याच्यामुळे मग आमचं लवकर दर्शन होऊन लवकर आम्ही खाली उतरत होतो. आणि हे जे लोक आहे तर हे सकाळी 7 वाजता बहुतेक निघाले असणारे, म्हणून एवढी गर्दी झालेली होती चढण्यासाठी. आणि तुम्ही खिंडार बघू शकता, असं वाटतं की आपण एखादा गड किल्लाच चढतोय की काय असं वाटतंय. ज्यावेळेस आम्ही वरती चढत होतो त्यावेळेस काही वाटलं नाही, म्हणजे उत्सुकता होती पुढे काय असेल पुढे काय असेल. आणि आत्ता हे जे लोक चढतात ते आम्हाला विचारत होते आणखीन किती पुढे आहे, कारण त्यांचे पाय दुखत असणार आहे. आणि खरोखरच पाय दुखतात. खूप उंच आहे. ज्यावेळेस आम्ही रूम घेतली आणि त्या रूमवरून जेव्हा बघितलं आम्हाला ह्या डोंगरावर जायचं आहे म्हणून, म्हणजे आम्ही अपेक्षासुद्धा करू, आम्हाला असं वाटलं पण नव्हतं की आम्ही हा डोंगर चढून पुन्हा खाली पण उतरू म्हणून. उत्सुकता होती पुढे काय असेल म्हणून. काय बाटलीच पडून घेईन. गरिबीच्या मानाने शिक्षण थोडं कमीच होईल ना म्हणून. जय श्रीराम. तर या ठिकाणी माकडे पण भरपूर आहेत. जर तुम्ही गेलात तर त्यांच्यासाठी केले किंवा चणे घेऊन जा. आणि माझी एक मैत्रीण आहे तर तिचा नुकताच एक मोबाईल तिने नवीन घेतलेला होता आणि तिचा मोबाईल त्याने तो पकडला. त्याने काही सोडलाच नाही. मग नंतर एका मावशीने त्याला चणे खायला दिले आणि नंतर त्याने तो मोबाईल तिच्याकडे दिला. पण बरं झालं की त्याने तो म्हणजे बाजूला फेकला नाही. बाजूला जर फेकला असता तर तो डॅमेज झाला असता पूर्णपणे. आणि जरी फेकला असता तर तरी पण तिथलं तेवढ्या जागेमध्ये आपण कुठं शोधला असता. एक गोष्ट इथे एक चांगली की त्यांनी दोन्ही साईडनी रिलिंग बसवलेलं आहे. रिलिंगच्या सहाय्याने वर चढता येतं. तर काही जण काठी पण घेतात, पण काठीचं उगाचच ओझं होतं म्हणून मग काठी म्हणजे आम्ही घेतलेल्या नव्हत्या. आणि रिलिंगच्या सहाय्याने वरती चढायला पण मदत होते. तर पुढे माकडे बसलेले आहे बघा. तर त्यांनी माझ्या बॅगमधील एक बॉटल काढून घेतली आणि त्यांना ते पाणी प्यायचं होतं. त्याला ते बॉटलचं झाकण उघडता नाही आलं आणि त्याने ती बॉटल फेकून दिली. बघा कसं पकडते. काठी पकडली अगोदर आणि नंतर खिशाकडे हात घालते, कारण त्यांना माहीत असतं खिशामध्ये काही ना काही असतं म्हणून. मग ते पुढं जाऊच देत नाही काही घेतल्याशिवाय. मैत्रिणीची मुलगी होती तर ती इतकी घाबरत होती तिनं माकडांना. माकड समोर आले की ती आई मागं लपून बसायची आणि एकदा तर खूप जोरात ओरडली होती. तर असाच काही एक चांगला अनुभव तुमच्याशी मी शेअर केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि नक्की जाईत या ठिकाणी खूपच छान वातावरण आहे इथले.